नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर सकाळचं टायमिंग आहे, माझं चाललंय ते चपात्या करायचं काम. आणि इकडे भाजी पण टाकलेली मी वाटाण्याची पातळ. हर्षू तिकडे खेळतोय आणि इशू मी तर माझ्यापाशी आहे. तर भरभर स्वयंपाक करून घेते, त्यांना ड्युटीला जायचं आता 12 वाजता. त्यामुळं स्वयंपाक आज लवकर करून घेते, नंतर कपडे वगैरे धुवायचे. आज पण थंडी भरपूर आहे इकडं. चला तर मग आवरून घेते. स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर आता मी कपडे धुतलेत, हर्षीला झोपवले खाली आणि कपडे इकडे तर वाळत घालते. निम्मे झाले तर घालायचे, निम्मे राहिलेत. इशू पण आली माझ्यासोबत, है ना इशू? हाय कर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर ऊन वरती आल्यानंतर ऊन पडले तर छान वाटतं. कपडे वाळू घातल्यानंतर थोड्या वेळ आम्ही उन्हाला बसलो, मी आणि इशू. आणि आता चाललोय खाली. बाळ उठला असेल तर, हर्षू उठला असेल त्यानंतर आता जेवण वगैरे करायचे आणि बाकीची राहिलेली कामं करून घेतो. जेवण वगैरे झालं, आता भांडी पण घासून झालीत माझी सगळं आता क्लीन करून झालेले. तर आता थोडंसं उन्हाला चालले मी आता वरती. इशू, हर्षू आणि यांनी आधीच गेलेले वरती उन्हाला. जेवण झालं आणि आता भांडी घासलेत आणि चालले वरती. खूपच थंडी वाजते घरात, तर पण जरा आल्यानंतर बरं वाटतंय. तर आता 12:30 वाजले, त्यांनी गेले ड्युटीला. बाळाचा चालला इथे खेळ, त्याला आता आंघोळ घालून घ्यायची. तर आता मी मालिश वगैरे करून घेते आधी, त्याच्यानंतर आंघोळ घालून घेते. आधी मी हर्षीची मालिश आहे ना, हिमालयाच्या मालिश तेलने करत होते. ती हिमालयाचं बॉडी मालिश तेल भेटतं त्याने. तर आता इकडं आले तर इकडं सरसचं तेल भेटतं. थंडीमध्ये ते गरम असतं शरीरासाठी, म्हणून आता ह्या तेलाने मी मालिश करते इथं आल्यापासून. बाबाला खेळू वाटतं हर्षलीला मज्जा वाटते, है ना? हर्षलीला मज्जा वाटते मालिश करताना, है ना बाळा? दीदी आता झालेलं इव्हिनिंगचं टायमिंग. दिवाबत्ती वगैरे केलेली आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागली. इथं कोबीची भाजी केलेली आहे मी, मोकळा कोबी केलेला आहे. आणि इकडे मसाले भात तळले सगळं परतून झालं की त्यात तांदूळ टाकून घेते आणि 3 शिट्ट्या काढून घेते, म्हणजे मसाले भात पण तयार होईल आपला. त्यांनी ड्युटीवरून येते तर 9-9:30 पर्यंत येतील. तोपर्यंत स्वयंपाक होते. बाळ झोपले तोपर्यंत म्हणलं करून घ्यावं. तर ह्या व्लॉगचा मी इथंच एंड करत आहे. कसा वाटला व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.